सांबार वडी असावी तर अशी खमंग आणि खुसखुशीत. नमस्कार, SRK फॅन्स किचनमध्ये सर्वांचे मनापासून स्वागत. सांबार वडीच्या पारीसाठी 1 मोठी वाटी बेसन, अर्धी छोटी वाटी मैदा, ओवा, थोडं तिखट, मीठ, हळद, थोडं जिरे धनेपूड. वडी खुसखुशीत होण्यासाठी 1 मोठा चम्मच तेल गरम करूनच टाकायचे आहे. वडी खुसखुशीत होते. आता हे मिश्रण छान घट्ट मळून घेऊया. मळून झाल्यावर तेलाचा हात लावून अर्धा तास बाजूला ठेवून घेऊ. कोथिंबीर स्वच्छ धुवून कापडावर चांगले सुकवून घेतली आहे. आता छान बारीक चिरून घेऊ. सांबार वडीच्या सारणासाठी छोटी वाटी खसखस, 1 मोठी वाटी खोबरा किस भाजून घ्यायचे आहे. नंतर 1 वाटी शेंगदाणा भाजून घेऊ. शेंगदाण्याचा कूट करून घ्यायचा आहे. कढईत 1 मोठा चमचा तेल गरम करून त्यात बारीक चिरलेला कांदा, 1 चम्मच मिरची पेस्ट, अर्धा चम्मच लसूण पेस्ट घालून चांगले परतून घेऊया. आता त्यात काही मसाले ॲड करू. 1 चम्मच धने जिरे पूड, 1 चम्मच तिखट, अर्धा चम्मच मीठ, थोडी हळद, 1 चम्मच सब्जी मसाला. आता चांगले मिक्स करून घेऊ. गॅसची फ्लेम स्लो ठेवायची आहे आपल्याला. आता इथे दाण्याचा कूट, भाजलेली खसखस, खोबऱ्याचा किस टाकून चांगले मिक्स करून घेऊ. मिश्रण चांगले मिक्स झाले आहे. आता इथे बारीक चिरलेली कोथिंबीर टाकूया. कोथिंबीर ओलसर नसावी, नाहीतर वडी मऊ पडते, चांगली खुसखुशीत होत नाही. कोथिंबीरला मिश्रणात चांगले परतून घ्यायचे आहे. छान परतून घेतल्यानंतर आपले सारण एकदम परफेक्ट तयार आहे. कोथिंबीर वडीसाठी बघू शकता. आता ह्या सारणाला थंड होऊ द्या. आता छोटासा गोळा घेऊन लाटायचा आहे पुरीसारखा, पण थोडा लांबट. आता आपण जे सारण तयार केलं आहे ते सारण मध्यभागी भरायचे आहे. सारण भरपूर घालायचे आहे. तुम्ही बघू शकता. इथे मी 3 चमचे सारण घेतले आहे. पारीच्या दोन्ही कडांना थोडे पाणी लावून चांगले दुमडून घ्यायचे आहे. तुम्ही बघू शकता मी वडी कशी व्यवस्थित भरलेली आहे. बरोबर भरली नाही तर तळताना ती फुटू शकते, म्हणून काळजीपूर्वक करावी. तुम्हाला समजावी म्हणून दुसरी वडी पण मी इथे भरून दाखवते. अशा पद्धतीने वड्या भरून घेतल्या आहे. चला आपण आता तळून घेऊया. वड्या तळून घेण्यासाठी तेल हलके गरम असले पाहिजे. गॅस कमीच ठेवायची आहे आपल्याला. पहिल्यांदा मी एकच वडी तळायला घेतली आहे. ती कमी आचवर छान तळून घेऊया. छान तळली गेली आहे वडी. तुम्ही बघू शकता किती छान टम्म फुगली आहे. अशाच पद्धतीने बाकीच्या वड्या पण आपण तळून घेऊया. अशा पद्धतीने तुम्ही सांबार वडी नक्की बनवून बघा. हिवाळ्यामध्ये सांबार म्हणजेच कोथिंबीर ही खूप छान मिळते. वडीचं मिश्रण हे आपण वेळ मिळेल तेव्हा आधीच करून ठेवू शकतो आणि वेळेवर गरम गरम आपण बनवून देऊ शकतो आपल्या मुलांना. अगदी खायला तयार आहे. आता आपण दह्याच्या कढीसोबत सर्व करून घेऊया. सांबार वडी नुसतीच खायला पण खूप टेस्टी लागते.
तुम्हाला माझी रेसिपी आवडल्यास लाईक, शेअर, सबस्क्राईब नक्की करा. धन्यवाद.